देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मन न पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशी अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खून बांधली कैसी. थोडा आवाज कमी करता देखिला देखिला माय देवाचा देव विठला संदेह निमाले तुझे पण विठाला विठाला भजन करा ना मग सगळ्यांनी भजन करा. थोडा विकत ठेवा मला बोलता विको दे विको विठाला विठाला भजन करा समचरण सरोजवन सांद्रलीला बदाब जगन निहित पाणी मंदन मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरऊ कंजनेत्रऊ सदय धवल हासौ विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागाराम. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू हरी दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दच्चा कृपा कथे जावी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांच्या केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परसावी विनती माझ्या पंढरी परसावी विनती माझ्या पंढरी येई
जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत। पेटी मास्तर ऐका, माझ्या भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थानं तुमची आमची हाक जर ऐकून घ्यायची असेल तर तेवढी अंतकरणातून त्याला आपण हाक सुद्धा मारली पाहिजे. म्हणून राजा ऐका, सुन लो मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार 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 पवन सुत, बिनती तुम्ही झोपा सगळे, टाळ्या वाजवा की जरा. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनन पुरे धनी, देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप, अलंकापुर निवासी ज्ञानी यांचे राजे, साधकाचे मायबाप, अरे दीन अनाथाची माय असणारी ज्ञानाचा सागर, हो ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश. अरे ज्ञानाचं सागर असणारे माझे ज्ञानोबराय आणि माझ्या ज्ञानोबरायांचा हा भूपाळी या प्रकरणातला सुंदर असा अभंग आहे. विठाला विठाला आणि हा अभंग मायबाप तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. विठाला या अभंगाच्या माध्यमातून माझे ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं भगवंताच्या तटस्थ लक्षणाचं वर्णन करतात. विठाला या अभंगाच्या माध्यमातून माझे ज्ञानोबराय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात. विठाला याच्या पुढे जाऊन सांगायला जाऊ, अरे या अभंगाच्या माध्यमातून माझे ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील भूक. मायबाप देवाकडे याचना करणारा, देवाकडे प्रार्थना करणारा, असा सुंदर असा देवाचं वर्णन करणारा हा 3 चरणाचा अभंग आहे. विठाला पोरांनो, आजचा दिवस जरा कसोटीचा आहे. हा आजचा दिवस जरा सांभाळून घ्या, कारण बाबा जरा तालाच आहे. तालाचा नाही बरं. मला असं वाटतं महाराज, जी आपण साधना करतो ती साधना करत असताना, कुठलीही साधना करा तुम्ही, ती साधना करत असताना आपण 100% देऊन ती साधना केली पाहिजे. नव्हे याच्या पलीकडे जाऊन सांगेल, जे कार्य आपण करतोय ते कार्य आपण अंतकरणातून केलं पाहिजे, तेव्हा ते फलद्रूप ठरतं. नव्हे त्याचं फल त्या ठिकाणी पदरात पडतं. मग तुम्ही मृदंग वाजवताय ना, अरे असा वाजवला पाहिजे
अरे झोपले नाही पाहिजे तर खऱ्या अर्थाने यांच्या अंगामध्ये असा ताल भरला पाहिजे. नाचू कीर्तनाची रंगी असा ताल भरला पाहिजे आणि कीर्तनामध्ये लोकांनी नाचलं पाहिजे. तुला सांगायचं काय, मृदंग वाजवतो आपण तर त्या मृदंगाची सेवा अशी करा, अशी करा, अंतकरणातून करा. गायन करतोय आपण, गायन असं करा, असं करा की मायबाप राजा हो तुमची किंमत त्या गायनाने वाढेल. अरे ज्याची खरी सेवा, ज्याच्या जीवनामध्ये सेवा आहे ना, मी सांगेल अरे कीर्तन करतोय आपण तर ते सुद्धा असं करा, असं करा, हृदयातून करा. जेव्हा जी गोष्ट आपण हृदयातून करू ना तेव्हा खऱ्या अर्थानं त्याचा परिणाम समाजावरती होत असतो. अलीकडे मोल मात्र खूप आहे, पण शरीराला अजिबात धक्का नाहीये. मला असं वाटतं अरे काळीच करपून निघालं पाहिजे, त्याला सेवा म्हणतात. आणि ज्याच्या जीवनात सेवा आहे ना, त्याच्या जीवनात काहीच कमी नाही. हे माझ्या ज्ञानोबरायचं वाटतं. विठाला काय म्हणतात महाराज, माऊली म्हणतात योगिया दुर्लभ, योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा तो कर्तुम अन्यथा कर्तुम माझा भगवान परमात्मा तोम्या देखील. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. काय 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 अरे योग्यांना जपिंना तपिंना श्रीमंतांच्या सुद्धा स्वप्नात न जाणारा माणूस. बघा योग्याची साधना करणारे अनेक जण आहेत, पण योग्यांच्या सुद्धा स्वप्नात तो माझा भगवान परमात्मा नाही. पण माझे ज्ञानोबराय म्हणतात तो देव मी पाहिला, देखिला देखिला माई देवाचा देह. आता फिटला संदेह निमाले तुझे पण. मी सांगेल राजा हो अरे तो माझा कर्तुम अन्यथा भगवान परमात्मा कर्तुम अन्यथा कर्तुम तो देव अनेक रूपाने नटलेला आहे, अनेक वेशाने नटलेला आहे, तो चराचरात भरलेला आहे. मी सांगेल इथं जमलेले जेवढे माणसं आहेत ना, बघा तुम्ही या प्रत्येकांचे चेहरे बघा. अरे या प्रत्येकांच्या स्वरूपामध्ये माझा भगवान परमात्मा नटलेला आहे. ममई वंशो जीवलोके शिवभूत सनातनः. काय 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 अरे प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. आणि म्हणून सांगेल अरे तो अनेक रूपाने नटलेला आहे ना, पण त्याला जाणवण्याची खऱ्या अर्थानं खूण माझ्या ज्ञानोबरायांच्या लक्षात. योग्यांच्या खुणा योगीच जाणत असतो, योगीच जाणतो. काय काय का बघा माझे ज्ञानोबराय म्हणतात अनंत रूपे अनंत वेशी देखिले मी त्यासी बाप परखुमा देवीवरू खून बांधली कैसी. विठाला विठाला बघा अतिशय सुंदर माहोल राजा. आता तुम्हाला सगळ्याला मी अपरिचित आहे आणि मीही तुम्हाला अपरिचित आहे, कारण मी एवढा माणूस नाही, मोठा माणूस नाही आहे की मला कोणी ओळखेल. पण ही सर्व माणसं माझ्यासाठी नवीन आहेत, पण तरीसुद्धा असं वाटतंय की जसं काय खऱ्या अर्थाने मी माझ्या माहेरला आलो. बघा ही सर्व महाराज मंडळी आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा त्या ठिकाणी सोहळा त्या ठिकाणी आपण साधलाय. अरे काय वर्णन करावं. गावात ज्यावेळेस आम्ही पदार्पण केलं मायबाप, मी सांगेल घराची कळा हे अंगण सांगत असतं, तसं गावाची कळा हे गावातलं मंदिर सांगत असतं. आणि गावात आलो ना, आल्याबरोबर माझ्या भगवान परमात्म्याच्या मंदिराचं स्वरूप पाहायला मिळालं, आनंद वाटला. अरे घरी गेलो आम्ही आणि आता ज्यावेळेस ज्या गणरायाचं आगमन आपल्या गावामध्ये नवे नवे संबंध देशामध्ये आहे, मी सांगेल ते स्वरूप त्या गणरायाचं पाहिलं आणि मन भारावून गेलं. आमच्या काळेसाहेबाला म्हटलं सुद्धा की किती मोहक मूर्ती आहे, जसं की जसं काय गणपती माझ्या समोर बसलेला आहे. एवढी मनमोहक अशी मूर्ती त्या ठिकाणी गणपती रायाची आहे. अरे वर्णन करावं एवढं थोडं आहे. एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरात टाळ्या वाजवा. वा, आपण या ठिकाणी मला प्राचारण केलं, तुमच्या सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. आज की आनंद की जय हो. आज एकावनी बळी माणसं या ठिकाणी आहे. कार्यक्रमाचं नियोजन कार्यकर्त्यांनी केलंय. मला जवळपास 500-550 किलोमीटरवरनं बोलवलंय.
550 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. अक्षरशः असं वाटतंय की अगदी 50 किलोमीटरचा प्रवास केलाय आणि इथं आलोय. एवढं थकलेलो जरी असेल ना तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचे स्वरूप पाहिले, आपल्या सगळ्यांचे मन बघितले, आपल्या सगळ्यांचे चेहरे बघितले ना तर असं वाटतं खऱ्या अर्थाने मी आपल्याच कुठल्या तरी माणसांमध्ये आलोय, आपल्याच लोकांमध्ये आलोय आणि आपल्याच लोकांमध्ये सेवा करतोय. खऱ्या अर्थाने ही प्रचिती आपल्या गावामध्ये आली. विठ्ठल अरे कशा निमित्ताने कीर्तन आहे हे सगळ्याला ज्ञात आहे बाबा. संबंध महाराष्ट्रामध्ये आला का मी तरी वाटच पाहत होतो. आतमध्ये येऊन बसा. याला पत्र्याचं सीड आहे ना का नाही आहे? वरती आहे. आमचं कीर्तन म्हटलं की हा येणार 100% खरंच आहे. एकतर पाऊस तरी पडतो महाराज, लाईट तरी जाते. बघा त्या गणरायाचा हा महोत्सव आहे का. माझ्याकडे फक्त 1 तास आहे जाऊ. 1 तासामध्ये तुम्हाला चिंतन सांगायचंय. बघा त्या गणरायाचा मौसम आहे, तो गणरायाचं ते आगमन आहे. मायबाप गणेशाची वंदना का करावी मी सांगून जाईल. तो विघ्न हरता आहे, तो संकट मोचन आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल अरे दुःख यायच्या अगोदर जो संकटाचं निवारण करतो ना तो म्हणजे माझा गणेश भगवान परमात्मा. संकटाचं निवारण करण्याची ताकद ही गणरायामध्ये. मग तुम्ही म्हणताल महाराज गणेशामध्ये संकटाचं निवारण करण्याची ताकद आहे, मग बाकीच्या दैवतामध्ये नाही का. तर मी सांगेल बाकीच्या दैवतामध्ये सुद्धा आहे. नोहे सर्वजण एकच आहेत. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. अवतार वेगळे असतील, नावं वेगळे असतील, पण मात्र परमात्मा हा एकच आहे. पण गणेशाकडे खऱ्या अर्थाने एक वेगळी ताकद आहे, ती म्हणजे सगळ्याला सामावून घेण्याची. अरे एकीचं बळ गणेशामध्ये आहे. मी सांगेल अरे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा हा गणरायाचा उत्सव चालू केला. कशासाठी केला तर सगळ्यांना एकत्र करण्यासाठी केला. या खुर्च्या घ्या. राजा राम 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 सीता राम 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 हरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 हरि राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम तुम्हाला खरं सांगू एक गोष्ट. तुकोबराय म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आपल्याला साधा पाऊस सुद्धा सहन होत नाही एवढा आपला दृढ विश्वास भगवंतावरती. किती भक्ती आहे आपली, किती भक्ती आहे ही हे खुर्च्या घेतल्यानंतर कळालं आपल्याला. विठाला 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 बघा तो संकट मोचन आहे. अरे संकटाचं हरण करणार आहे. तू सुख करता तू दुःख हरता. तो दुःखाचं हरण करणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचं आगमन या ठिकाणी आहे. मी सांगेल बघा अरे श्री गणेशाच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक वाहन आहेत. किती वाहन आहेत?
अनेक वाहन आहेत. गणपती राहायला वेगळं वाहन आहे, शंकर भगवंताला वेगळं वाहन आहे, कार्तिकेला वेगळं वाहन आहे. हे सर्व वाहनं एकमेकांच्या विरोधामधले आहेत. पण तरी सुद्धा एका कुटुंबात नंतर त्याचं काय कारण असेल तर त्याचं कारण फक्त एकच आहे की जिथे गणेशाची स्थापना राजा हो. विठाला, विठाला, जिथे माझा भगवान परमात्मा गणेश आहे ना, तिथे हे सगळं एकजुटीने राहतं. म्हणून आपल्या सगळ्यांना एकजूट करण्यासाठी, 18 पगड जातीला एकत्र करण्यासाठी अरे बाळ गंगाधर टिळक यांनी खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा करायचा ठरवला. कशासाठी तर खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि तो मान गणेशाचा आहे. अरे माझ्या ज्ञानोबरांनीच खऱ्या अर्थानं प्रथमतः अरे कुणाची स्तुती केली असेल, कुणाचं वर्णन केलं असेल तर ते गणरायाचं केलं. देवा तुझी गणेशू, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. याच्या पुढे जाऊन सांगेल अरे एखाद्या मंदिराचं काम जर करायचं असेल तर देव बाप्पा आधी गणपतीची वंदना करतो, एका पानामध्ये सुपारी ठेवतो आणि गणपती म्हणून त्याला पुजतो. एखादं घर बांधायचं असेल तर गणपतीची आधी वंदना करावी लागते. अरे श्री तुळशीदासांनी सुद्धा भगवान गणेशाचं रामायणामध्ये आधी वर्णन केले. एवढे अधिकार संपन्न माझा भगवान परमात्मा विठाला, 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 विठाला. आणि त्यांच्या आगमन झाल्यानंतर ही सेवा करण्याची संधी ही तुम्हा आम्हाला ज्यांनी घडवून दिली ना, ते म्हणजे हे ग्रामस्थ लोक राजा हो. विठाला, आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या घराघरामध्ये गणपती. घर घर में अब एक ही नाम. काय 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 बघा, त्याचं नाव घेतलं तर तो सुद्धा थांबला. अरे देवाचं नाव घेतलं तर काळ सुद्धा थांबत नाही. हे तर बोलून राजे ऐका. घर घर में अब एक ही नाम हो गणपती बाप्पा मोरया. भारत का बच्चा बच्चा बोले मंगल मूर्ति 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 मोरया. घर घर में अब एक ही नाम. ताली ताली ताली. घर घर में अब एक ही नाम हो गणपति बाप्पा मोरया. भारत का बच्चा बच्चा बोले मंगल मूर्ति 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 मोरया. एक दोन तीन चार गणपतीचे जय जयकार. एक दोन तीन चार. एक दोन तीन चार मंगल मूर्ती मोरया. एक दोन तीन चार मंगल मूर्ती मोरया. हो भारत का बच्चा बच्चा बोले मंगल मूर्ती मोरया. भारत का बच्चा बच्चा बोले मंगल मूर्ती मोरया. भारत का बच्चा बच्चा बोले मंगल मूर्ति मोरया. भारत का बच्चा बच्चा बोले मंगल मूर्ति. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. छत्रपति शिवाजी महाराज की. माझ्याकडे लक्ष ठेवायचं. जरा कसोटीचे पण घ्या दादा 1.5 तास सांभाळून. ऐका, गणपतीरायाचं वंदन त्या ठिकाणी आहे आणि त्या निमित्ताने हा सोहळा आहे. आज गायक चांगले, या सप्ताहाची कमिटी असेल
सर्व मंदिराची कमिटी आहे, गावातले सरपंच आहेत, ज्यांनी आम्हाला सुंदर फराळाचं केलं करून दिलं ते आहेत. त्यांचा वारसा फार मोठा आहे. त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या गावामध्ये आहे. मी सांगून जाईल, या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सरपंच असतील, उपसरपंच असतील, सचिव असतील, बॉडी असेल, या मंदिराची बॉडी असेल, ही सर्व भजनी मंडळी असेल. आता सगळ्यांचं नाव मला पाठ नाहीये, पण सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो आणि त्या ठिकाणी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला आज गायक चांगले, वादक चांगले, माईक सिस्टम सुद्धा अतिशय सुंदर आहे. एकदा त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. टाळकरी चांगले. तुम्ही म्हणता तुमच्यात चाललंय, तुम्ही सगळ्यांचं वर्णन करतायत, आम्ही तुमचं काय घोडं पाणी पिलं. अरे तुम्ही सुद्धा सुंदर आहात, कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. ऐका, अरे सगळे चांगले, बसणारे चांगले, गायक चांगले, पेटी मास्तर चांगले, वादक चांगले, आता सगळे चांगले बाप्पा. मग मी काय एडपट आहे का? अरे मी सुद्धा चांगला आहे, म्हणून खऱ्या अर्थानं आपण मला प्राचरण केलंय. विठाला विनेगरी तर असे काळेसाहेब, असं वाटतं यांना आपल्या गाडीत टाकावं आणि सोबत घेऊन जावं. याच गावचे आहेत का? आहे का तयारी आपली? नाही म्हणतात ते, त्यांचे घरचे आले असतील ना, त्यामुळे बघा असं वाटतं यांना सोबत घेऊन जावं आणि आमचं पॉकेट हे त्यांना देऊन टाकावं. पण ते महाराजांचं घेत नाही का? घेता हो? खरं सांगा, प्रमाणिक घेते, घेत नाही महाराज. कालचा लय अवघड होता. कालचा म्हणलं काही अडचण नाही महाराज, काही घेतो म्हणलं. मी म्हटलं बाबा आम्ही फार गावं फिरलो महाराज, त्यामुळे आम्ही जरा सगळ्यापेक्षा पुढेच 2 पावलं असतो. मी त्याला म्हटलं, मी फक्त पाकिट म्हणलं होतं तुला, पाकिटाच्या आतलं नव्हतं. विठाला विठाला चला, अतिशय सुंदर भावले. मला सांगायचं काय, बघा बघा, ज्ञानोबा आहे खऱ्या अर्थानं. या भूपाळी या प्रकरणात हा सुंदर असा अभंग आहे. आणि भूपाळी प्रकरणामध्ये मायबाप माझे ज्ञानोबा आहे देवाच्या स्वरूपाचं वर्णन या अभंगामध्ये करतात. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात की तो माझा भगवान परमात्मा पाहिला, योगी या दुर्लभ. आता हे भूपाळी प्रकरण काय हे आपण ते समजून घेऊया. तुम्हाला काकडा माहिती आहे का? काकडा माहिती आहे? काकडा या प्रसंगामध्ये हे भूपाळी हे प्रकरण आहे. मला खरं सांगा, काकडा मला असं वाटतं सायंकाळी 6च्या नंतर जो गायला जातो त्याचं नाव काकडा आहे. बरोबर ना? नाही, माझं काही चुकलं का? हा, सकाळी असतो याचा अर्थ माझं काहीतरी चुकलंय. ऐका ऐका, अरे धन्यवाद तुम्हाला. सकाळी काकडा असतो, पहाटे 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो आणि ब्रह्ममुहूर्ताच्या नंतर खऱ्या अर्थानं आमचे साधू संत, ऐका रे ऐका, आमचे साधू संत हे काकडा गातात. आणि या काकडे या प्रकरणातलं हे भूपाळी प्रकरण आहे. आणि त्या भूपाळी प्रकरणातला हा सुंदर असा अभंग आहे. आता तर खरं सांगू तुम्हाला, काकडा गाणारी माणसंही कमी झाली. आज हरिपाठ गायला लोकांना अपमान वाटतो. मला खूप आनंद वाटला की आपल्या सगळ्या पोरांनी, आपण सगळ्यांनी अतिशय सुंदर हरिपाठ गायला. नाहीतर आजकाल झालं असं, चांगले चांगले पखवाजे हे हरिपाठासाठी नाहीत नाही बाबा. चांगले चांगले पखवाजे हे काकड्यासाठी नाही आहेत. कारण त्यांना तुम्हाला बोलत नाही, मी त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो. त्यांना असं वाटतं की काकडा हा आमच्यासाठी तयार झालेलाच नाही. एवढे स्टँडर्ड ती माणसं आहेत. माझी इंग्रजी फार कच्ची आहे, ऐका, एवढे स्टँडर्ड माणसं आहेत. मी सांगेन, आजकालच्या गायक लोकांना असं वाटतं की हरिपाठ आणि काकडा हा आमच्यासाठी नाही आहे आणि त्यासाठी स्पेशल माणसं आहेत. ती माणसं 65च्या पुढची आहेत. कितीच्या पुढची? 65च्या पुढची ती माणसं आहेत. नाक मुख गळू लागले, डाळ आणि शेंगू. जसा माझा हात होतो ना तसं मला त्यांना नाव नाही ठेवायचं माय बाप, पण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आधी सगळं चालू आहे. मला सांगायचं काय, अरे काकडा आपण गावाला जातो. अरे माझ्या संतांनी काकडा गायला, अरे बनकर स्वामींनी काकडा गावा आणि संबंध त्या ठिकाणी लाखो लोकांनी, हजारो लोकांनी काकडा ऐकावा. आणि काकडा ऐकत असताना डोळ्यातून ढसा 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 पाण्याच्या धारा
काकड्या. अरे माय बाप, त्याचं नाव काकडा आहे. मी सांगून जाईल, प्रत्येक माणसाचं जीवन बदलण्याचं कार्य पुढे जात असेल तर ते काकडामध्ये आहे. माणसाचं जीवनाचं परिवर्तन करायचं असेल तर काकडा गायला पाहिजे. माणसाचं जीवन समजून घ्यायचं असेल तर काकडा गायला पाहिजे. आणि अजून काय सांगू ज्यानं काकडा जरी नुसता गायला ना तरी सुद्धा तुमच्या आमच्या जन्म मरणाचा उद्धार होऊ शकतो. एवढी ताकद काकड्यामध्ये राजा हो. काय सुंदर काकडा आहे बघा तुम्ही. अरे सकाळी सकाळी माझ्या साधू संतांनी वारकऱ्यांनी उठावं आणि गोड काकडा गावा. गोड गावा. तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत. हरी म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत येवला करा उपकार, येवला करा उपकार. म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत येवला करा उपकार, येवला करा उपकार. देवाकडे विनवणी करण्याचं साधन म्हणजे काकडा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. एवढा करा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग उमटे ते करा माझे राम. अरे याला काकडा म्हणावं, देवाकडे हात घालावी. उठा पांडुरंगा आता, उठा पांडुरंगा आता, दर्शन द्यास करा. उठा पांडुरंगा आता, पांडुरंगा दर्शन द्यास करा. पांडुरंगा हे झाला अन्नतया सगळी निंद्रेची वेळ. हे संत साधू मुनी अवघे, संत अवघे झाले ते गो. संत साधू मुनी अवघे, संत साधू मुनी अवघे झाले ते गो. संत साधू मुनी अवघे. तुम्ही झोपा सगळे. टाळी वाजवा एकदा. टाळी वाजवली पाहिजे माझ्या बाप. हा हे बघा, कीर्तनामध्ये टाळी, आता काही काही लोक म्हणतात वाजवू नका, पण मी सांगेल टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवली पाहिजे. अरे या लोकांच्या समोर टाळी वाजवली, यांनी गाणं गायलं की टाळी वाजवली की तुमची जर दाद मिळाली तर मायबा गायकाला प्रेरणा मिळते, अजून उल्हासाने गातो. वादकाला जर टाळी मिळाली तर तो अजून ताकदीने गातो. अरे पैसे नका टाकू रे जावो, कमीत कमी टाळी तर वाजवा. बरोबर आहे. कीर्तन करा, जर तुम्ही टाळी वाजवली, एखाद्या शब्दाला जर टाळी वाजवली तर दाद मिळते. मला खरं सांगा अप्पा, जर टाळी इथं जर नाही वाजवायची मग का टोल नगर वाजवायची का? अरे इथंच वाजवली पाहिजे. विठाला, 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 विठाला. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. मला आनंद वाटला आपल्या सप्ताहामध्ये या अशा सुंदर तरुण मुलांचा फार सहभाग आहे. पाठीमागच्या कमिटीने राजीनामा दिला, दुसरी कमिटी आली, त्यांनी राजीनामा दिला, आता या पोरांच्या हातात दिले. अरे हे सिस्टम चालवता आलं पाहिजे माहिती. बघा, या पोरांच्या हातात धुरा दिली आहे. आम्ही सुद्धा राजीनामा दिला एका गोष्टीला आणि इकडे पदार्पण. तरी आपण जागा सोडली पाहिजे आणि जागा दुसऱ्याला देताही आली पाहिजे. आणि जो दुसऱ्याला जागा देतो ना
मायबाप त्याला माझा भगवान परमात्मा जागा देतो. हा म्हणून जागा देता आली पाहिजे, टाळी म्हणतात वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी. अरे मला सांगायचं काय, जीवनात काकडा फार महत्वाचा आहे. अरे ज्यांनी काकडा गायला ना, हा बनगड स्वामींनी काकडा गावं. मी सांगेल आमच्या मराठवाड्याला जी देणगी आहे ना, आमच्या इकडे एखादा मुलगा जन्माला आला ना, हा एखादं लेकरू जन्माला जरी आलं तरी ते स्वरामध्ये ओरडत बाहेर येतं. काय ते रडतं पण स्वरामध्ये. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये आमच्या बनगड स्वामींचा जन्म आणि गाणं गावं आमच्या स्वामींनी, काकडा गावा आमच्या स्वामींनी. अरे लोक कीर्तनात रडतील तर नवल नाही मायबाप, पण काकडा गाता गाता पंढरपुरामध्ये मायबाप असा हजारोने समाज बसायचा आणि भगवंताकडे पाहून अश्रू ढाळायचा. एवढी ताकद बनगड स्वामींच्या काकड्यामध्ये होती राजा हो. ह्याच्या चाली आपण गातोय ना आज, ह्या चाली माझ्या बनगड स्वामींच्या आहेत. त्यांच्या चाली आहेत या. अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जनीला, हरीचा चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा महाद्वारी. अरे ऐकलं तरी मन असं प्रसन्न होतं ना. आजकाल हे राहिलंच नाही माहिती. त्याला सुद्धा फार आवड लागली बरं, तोही जायला तयार नाही. विठाला विठाला चला या काकड्या या प्रसंगातला खऱ्या अर्थानं हे भोपाळी प्रकरण आहे. मला खरं सांगा, काकडा सकाळी गायला जातो. अरे सकाळी उठावं काकडा गावं, पण आता झालंय असं की नेमकं काकडा सुरू व्हायचा आणि त्या वेळेला आपण वाकडे झालेलो असतो. बरोबर आहे की नाही? आपण सकाळी उठत नाही. आणि त्या काळामध्ये लोक सकाळी उठायचे, साधू सकाळी उठायचे, देवाकडे प्रार्थना करायचे. उठा की मायबा. आता प्रश्न आहे, आपण काही 8 वाजेपर्यंत उठत नाही. आता प्रश्न हा देवाला पडलाय काय सर. आता देव सकाळी लवकर उठतो आणि उठून तो आपल्याला प्रार्थना करतो. काय करतो? उठा की जे मायबाप कैसी लागली झोप. अरे तो आपल्याला प्रार्थना करतो. उठा की जे मायबाप कैसी लागली झोप. मला सांगायचं काय, या काकड्या या प्रसंगातला हा सुंदर असा भोपाळी प्रकरणातला अभंग आहे. विठाला विठाला. चला मी तुम्हाला भोपाळी या शब्दाचा अर्थ आधी प्रतिपादन करतोय. बघा भोपाळी म्हणजे काय? देवाकडे घराणं करणं म्हणजे भोपाळी आहे. देवाकडे त्या ठिकाणी प्रार्थना करणं म्हणजे भोपाळी आहे. याच्या पुढे सांगू, अरे वारकरी संप्रदायामध्ये भजनाला फार महत्व आहे. अनेक संत जन्माला आले. प्रत्येक संतांनी हे देवाचं भजनच केलं. मग ज्ञानोबा असतील, तुकोबरा असतील, जमाबाई असेल, मीराबाई असेल, नामदेव महाराज असतील, सावता महाराज असेल, जेवढे संत जन्माला आले प्रत्येकाने भजन गायलं. देवाचं भजन हे प्रमाणे देवाच्या भजनाला फार महत्व आहे. अरे भजन गाणं अर्थात भोपाळी गाणं आहे. विठाला 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 विठाला. याच्या पुढे जाऊन सांगेल. बघा अरे भजनाला किती प्राधान्य आहे. देवानं सुद्धा त्याचं भजन गावलं एवढं प्राधान्य. आता तुझी नावाचा महिमा तुझं कळेल नाही कशा. देवाचं भजन देवानं करावं एवढं सोपं आहे का? भगवान प्रभू रामचंद्राचं भजन माझ्या शंकरानं करावं. देवाचं भजन करायची गरज आहे का? पण नाही. अरे भजन एवढं महत्वाचं आहे. देव जरी असेल ना तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन देव सुद्धा करतो. भजन करी महादेव महादेव. राम तुझी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव.
राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम तुझी सदाशिव ओ राम तुझी सदाशिव सदाशिव भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव हरि महादेव हरि महादेव. किती प्रकारे भजन देवानं सुद्धा भजन करावं एवढं ते महत्वाचं आहे. तुम्ही काळजी करू नका, त्याला येऊ द्या काय यायचं ते. मावशा हो, नाची खऱ्या अर्थानं गोडी आहे, एवढं भजन प्रधान आहे. मी सांगेन, एकदा तुकोबरायांनी हनुमंतरायाला प्रश्न केला आपला. हा, तुकोबराय म्हणतात हनुमंतराया, मला खरं सांगा, ज्यावेळेस तुम्ही लंकेमध्ये, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्राने तुम्हाला ज्यावेळेस लंकेमध्ये सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं, तुम्हाला सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं का लंका दहन करण्यासाठी पाठवलं होतं? बोला 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 बोला. कशासाठी पाठवलं होतं? अरे सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं. तुकोबरायाने हा प्रश्न केला. हनुमंतराय म्हणतात, तुकोबराय, आज तुम्हाला हे कसं काय सुचायला लागलं? हा, जरा विक्षेपच व्हायला लागलाय. विठाला 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 ऐका तुम्ही, पावसाला पडू द्या. मला एक सवय, मला असा सगळा एक ग्रुप जोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत माझं समाधान होईल. तुम्ही असे चलबिचल झाला तर त्याचं फळ मला मिळणार नाही आहे. कारण मी तुमच्याकडनं घेणारे, तर मला असं वाटतं मी पण तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे, आहे की नाही? हां, आणि म्हणून ऐका, काय चाललं होतं आपलं? बोला, कीर्तन. हां हां, हे त्यामुळे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ऐका बघा, तुकोबरायांनी हनुमंतरायाला प्रश्न केला. तू हनुमंतराया, अरे ज्या वेळेस भगवान परमात्म्याने तुम्हाला लंकेमध्ये पाठवलं होतं, सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं, पण तुम्ही येताना लंका दहन करून आला. मला खरं सांगा, भगवान प्रभू रामचंद्राने तुम्हाला सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं का लंका दहन करण्यासाठी पाठवलं होतं? त्यावेळेस मारुतीराय म्हणतात, तुकोबराय, तुम्ही फार त्या ठिकाणी जुनी फाईल आज उचकून काढली. तुम्ही नेमकं येण्याची माणसं आहेत का? फार जुनी फाईल उचकून काढली. माझे तुकोबराय म्हणतात, हे बघा हनुमंतराय, ही जुनी फाईल नाही, ही त्या काळातलीच फाईल आहे, ज्या काळात मी सुद्धा तुमच्या सोबत होतो. कारण तुकोबराय म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. आणि त्या काळात सुद्धा अंगदाच्या रूपकामध्ये मी त्या काळात तुमच्यासोबत होतो, पण त्यावेळेस मला वेळ नाही मिळाला. पण आज मात्र भक्तीच्या वाटा तुम्हाला विचारत असताना खऱ्या अर्थानं मला हा प्रश्न पडलाय, आणि म्हणून तुम्हाला विचारतोय, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास होता. आता मला वेळ आहे, आणि वेळ असल्यामुळे खऱ्या अर्थानं मी हा प्रश्न केलाय. मला खरं सांगा, अरे युद्धाची नीती अशी आहे की युद्ध जर करायचं असेल तर शत्रूच्या आमने सामने आपण युद्ध केलं पाहिजे. त्याच्या पाठीमागं वार करण्याची पद्धत नाहीये. मग तुम्ही शत्रू जरी असला तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे जाऊन त्याचं घर जाळणं हे चांगलंय का वाईट आहे? बोला, हा, वाईट आहे का चांगलंय? हा, मला खरं सांगा मावशो, आपली मैत्री शत्रू जरी असेल तरी तिच्या पाठीमागं जाऊन तिच्या गौऱ्या मोडून येणं चांगलंय का वाईट आहे? वाईट आहे. आपला शत्रू जरी असेल तरी एका घराचे दोन घरं करणं चांगलंय का वाईट आहे? आणि आपला वैरी जरी असेल तरी सुद्धा आपल्या वैऱ्याच्या घराच्या पाठीमागं, अरे गोठ्यामध्ये गाईचा चारा आहे, त्या चाऱ्याला काळी लावणं चांगलंय का वाईट आहे? वाईट आहे. आपल्या भावकीचा बांध तोरणं हे चांगलंय का वाईट आहे? एखाद्याचं लग्न जुळत असेल तर काहीतरी काडी टाकायची आणि ते मोडून टाकणं चांगलंय का वाईट आहे? मग हे सगळं काय कीर्तनकार करतो का? हे सगळं आम्ही करतो का? थोडा आवाज अरे हे सगळं आपण करतो राजा. हो बघा, मला सांगायचं काय, अरे तुकोबराय म्हणतात, हनुमंतराया, हे चांगलंय का वाईट आहे सांग.
तुला खऱ्या अर्थानं लंकेमध्ये सीतेचा शोध करण्यासाठी पाठवलं होतं, पण तू येता येता सगळी लंका दहन करून आला. काय कारण आहे असं तुम्ही का केलं? त्यावेळेस हनुमंतरायांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. काय म्हणतात हनुमंतराय? तुकोबरायला हनुमंतराय म्हणतात, तुकोबराय तुमचा प्रश्न अगदी खरा आहे आणि अगदी योग्य मुळावर त्या पत्रिकेने घ्यावं लागलाय. अरे देवाला सुद्धा खऱ्या अर्थानं हनुमंतरायला विचारलं नाही की तू असं का केलं म्हणून. हा अधिकार फक्त तुकोबरायचा. तुकोबरायने प्रश्न केलाय. मला खरं सांगा, हनुमंतरायला कोण विचारलं? आणि आपल्यासारखीच तर हिंमत नाही विचारायची. मला खरं सांगा तुम्ही, मी जर किंवा आपण जर कोणी हनुमंतरायाला हा जर प्रश्न केला, हनुमंतरायाचा जर गधा जर आपण बघितला, काय हनुमंतरायाच्या खांद्यावरचा गधा जर आपण बघितला, थोडासा विको बोलताना कमी कर गाताना दिला. हनुमंतरायाच्या खांद्यावरचा गदा जर आपण बघितला, मला खरं सांगा पप्पाजी महाराज, अरे हनुमंतरायाचा गदा बघितला तर आपल्यासारख्या गाद्यांची हिंमत तरी होईल का हनुमंतरायाला प्रश्न करायचा? नाही राजा. पण तुकोबरायाने प्रश्न केला. काय केलं असं? तर त्यावेळेस मात्र हनुमंतराय बोलतात, खरं सांगतो तुम्हाला मारुतीराय, मी ज्यावेळेस सीतेचा शोध करत होतो ना, त्यावेळेस मी सबंध लंका सगळी लंका फिरलो आणि लंका फिरत असताना फिरता मी सगळ्या बाजूने फिरत असताना मला खऱ्या अर्थानं त्या लंकेमध्ये माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं कुठंच भजन आढळलं नाही. कुठेच मला भजन नाही आढळलं आणि भजन न आढळल्यामुळे मी त्या लंकेला काडी लावली. मायबाप मला खरं सांगा, तुमच्याकडे माणसं मेल्यानंतर त्याचं करतात काय? बोला काय करतात? आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे मेल्यावर जातात. मला सांगायचं असं, अरे शरीरातून आत्मा निघून गेला की आपण त्याला दहन करतो. मला असं वाटतं ज्या गावात भजन नाही ना, हनुमंतराय म्हणतात तर ते प्रेता समान आहे आणि म्हणून त्याला मी काढी लावणार. याच्या पुढे जाऊन सांगेल, नामा बिनमुख, ज्याच्या मुखात माझ्या भगवान परमात्म्याचं नाव नाही ना, तर मायबाप ते तोंड सर्पाच्या पिळाप्रमाणे मुखात माझ्या भगवान परमात्म्याचं भजन पाहिजे आणि ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही ना. सांगू तुम्हाला, माझे हनुमंतराय थांबले नाही. तुकोबरायला म्हणलं, तुकोबराय याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. आमचे गुरुजी समोर बसले होते कीर्तनाला आणि मला सवय याच्या पुढे जाऊन सांगतो म्हणजे मला तो पुढचा विषय सांगायचा असतो. पण गुरुजी मला सहज बोलले विनोदामध्ये, अरे साहेब पुढे जाऊन सांगतो असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हटले, महाराज फार पुढे येऊ नका, कारण पुढे फार गर्द आहे आणि त्या गर्द्यामध्ये एखाद्या शक्यता माणूस शेंदूर मरल, म्हणून फार पुढे येऊ नका. बघा मला सांगायचं काय, पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. अरे हनुमंतराय म्हणतात, मी फक्त रावणाची लंका जाळली नाही, तर ज्याच्या मुखात मध्ये देवाचं नाव नाही ना, त्याची दाढी सुद्धा जाळली. आहे का प्रमाण? दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची तुम्ही झोपा सगळे. ओ हनुमंत महाबली, ओ हनुमंत महाबली, दाढी रावणाची जाळी, दाढी हो रावणाची जाळी.
दाढी रावणाची जाळी, ज्याच्या मुखात मध्ये देवाचं भजन नाही ना त्याची दाढी सुद्धा मी शिल्लक ठेवली नाही. माय बाप, अरे असं ऐकल्यानंतर तुकोबारायांनी हनुमंतरायाच्या पाठीवरनं हात फिरवला आणि धन्यता व्यक्त केली. ओ जाळी येई लंका, धन्य धन्य म्हणे जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुला. मला सांगायचं काय, अरे माझ्या हनुमंतरायांनी भजनाला प्राधान्य दिलं. अरे भजन गाणं म्हणजे गोपाळी गाणं आहे. विठाला, याच्या पुढे जाऊन सांगतो बघा. आज गोपाळीवर बोलावं कसा आपला वेळ संपलाय. 11:15 वाजले. कुठला तरी एखादा सब्जेक्ट आपल्या डोक्यामध्ये परिपक्व राहावा अशी माझी कलिकडे धारणा आहे. याच्या पुढे जाऊन सांगा. भू अधिक पाळी, भू या पदाचा, भूपाळी या शब्दाचा जर आपण पदच्छेद केला तर मला असं वाटतं भू म्हणजे जमीन आणि या भूमीचं पालन करणारा राजा. जो राजा आहे त्या राजाचं खऱ्या अर्थानं काम असतं की प्रजेचं संरक्षण करावं आणि प्रजाने राजाकडे विनवणी करणे. मला सांगायचं असं आहे, भूपाळी, भू म्हणजे भूमी, भू म्हणजे भूमी आणि या भूमीचं पालन करणारा तो म्हणजे राजा आहे. विको कमी कर, काट असताना विको द्यायचा. भू म्हणजे भूमी आणि भूमीचं पालन करणारा तो म्हणजे राजा असतो. आणि मायबाप त्या राजाकडे हात घालणं, साथ घालणं अर्थात त्या ठिकाणी भूपाळी आहे. विठाला, विठाला, बघा पुन्हा एकदा सांगतो. भू म्हणजे भूमी, या भूमीचं पालन करणारा करतो, अन्यथा करतो जगाचा मायबाप माझा पंढरीश राजा आहे. तो सर्वभूम राजा. तुझी आसक्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अरे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीन. ते कवी ऐकवी एक नारायण, वृक्षाची एक पाने हले ज्याची सत्ता. अरे सगळं काही करणारा हाय बा. अरे तुम्हा आम्हाला जगवणारा तो माझा भगवान परमात्मा आहे ना, हे सांगून जाईल. बघा तो सगळ्यांचं पोषण करणारा आहे. पोषितो जगाशी एक लातो, कारे नाटविसी कृपाळू देवाशी. पोषितो जगाशी एक लातो, बाळा तुझा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोडी. तू असणारा माझा भगवान परमात्मा आहे. विठाला, विठाला, बघा एखादी जमीन जर आपण खोदली मायबाप, नितीन महाराज बरोबर, नितीन महाराज आणि निलेश महाराज, महेश महाराज, महेश महाराज ऐका ऐका महाराज, एखादी जमीन जर आपण खोदली, 10 वर्ष खाली खड्डा खोदला आणि काळा पाषाण लागावा, तर तो पाषाण ज्यावेळेस आपण फोडतो, पाषाण फोडत असताना फोडता 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 त्या दगडामध्ये एखादी बेडकी बाहेर पडावी, एखादं बेडूक बाहेर पडावं. मला खरं सांगा, त्या दगडामध्ये त्याला कोणी निवारा दिला, त्या दगडामध्ये त्याला कोणी अन्न दिलं, त्या दगडामध्ये त्याला कोणी ऑक्सिजन दिलं, मला खरं सांगा. अरे हे सगळं काही करणारा तो करतो, अन्यथा करतो माझा भगवान परमात्मा आहे. तो सर्वभूम राजा आहे आणि तो विठेवरती उभा आहे. तो कुठे राहतो? जंबूया दीपामाशी एक पंढरपूर गाव. अरे धर्माचे नगर देवोनी, अरे विठू पाटील त्याचे नाव का. तो असणारा भगवान परमात्मा बघा या भूपाळी या माध्यमातून त्या देवाला साथ घालणं अर्थात भूपाळी. याच्याही पुढे जाऊन बघा काय सकाळी सकाळी पहाट आपला एक सुंदर असा राग केला जातो. दिवसाच्या पहिल्या प्रहरी जो राग केला जातो त्याचं नाव आहे भूपाली राग.
काय त्याला आपण भूपई म्हणतो, भूपाली राग आहे. आणि हा राग पेटी मास्तर या रागाचे सर्व स्वर शुद्ध आहेत. काय आता मला त्याचं काही फारसं कळत नाही, पण वाचण्यामध्ये गेलं हा? बघा त्याचे राग सर्व शुद्ध आहे. मला असं वाटतं ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना, येऊन गोपाळ राय तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राय तेथे, येऊन गोपाळ राय तेथे. सर्व शुद्ध असणारी गोष्ट देवाला फार आवडते. माणसाच्या मनामध्ये थोडा जरी विकार असला देवाला तो आवडत नाही. बघा माणसाच्या जीवनामध्ये थोडा जरी अहंकार असला देवाला ते आवडत नाही. हा बाबा त्याच्यासाठी शुद्ध भाव लागतो, कारण त्याला फक्त भाव आवडतो, बाकी त्याला काहीच नको. काही नलके भावची कारण तुका म्हणे विठोबाच. आपलं कीर्तन हे तुम्हालाही आवडलं पाहिजे आणि आपलं कीर्तन हे यांनाही आवडलं. अरे भाव भार महत्वाचा. किती भाव पाहिजे देवाला, फक्त हेच आवडतं, बाकी काहीच आवडत नाही. हो दिल में तू श्याम नाम की, हा आवाज कुणाचा? ज्योती जला के दे. काय अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे. बघा कितीही संकट जीवनामध्ये होत्या, पण त्या संकटाचं निवारण करण्याची ताकद ही माझ्या भगवान परमात्म्यामध्ये आहे ना. पण फक्त तेवढं प्रेमाने आपण त्याला हाक मारली पाहिजे. दिल में तू श्याम नाम की ज्योती जला के दे, आएगा मेरा सावरा. फक्त हृदयातून त्याला हाक मारा, तो धावून येतो. अरे कोण म्हणतो तो येणार नाही, कोण म्हणतो ते खात नाही. अरे फक्त प्रेमाने देऊन बघा, तो खाल्ल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो तो येत नाही, फक्त प्रेमाने हाक मारून बघा, तो आल्याशिवाय राहत नाही. आएगा मेरा सावरा, आएगा मेरा सावरा. पण त्यासाठी दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा. दिल से बुला के दे. सोबत तुम्ही अरे वाजवा की टाळ्या. एवढं गुजरातमध्ये काय असतं, पाऊस केला असता टाळ्या तर वाजवा. आपल्या कार्यकर्त्यांनी माझा व्हिडिओ बघितला किंवा युट्यूबलाही असेल, पैशाचा पाऊस पडला असं थंबनेल टाकले बोलते, तुम्ही कमीत कमी टाळ्या तर वाजवा. ऐका बघा, काही गोष्टी इथं बोलता येत नाही म्हणून विठाला विठाला. अरे तो शुद्ध स्वराचा जो राग आहे ना, बघा तो उपाली राग आहे. आळी आळी म्हणजे त्याला हाक मारणे, आळी म्हणजे त्याला आळवणे. आणि त्याच्या ज्या लहर आहेत ना, त्या लहरा खऱ्या अर्थानं आणि एखादी लहर सहज निघून जावी आणि ती लहर घ्यायला फिरावी. मायबाप अंतकरणातून जर आपण ती जर लहर बाहेर पडली तर डोळ्याला टचकन धारा येतात ना. मायबाप खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचा साक्षात्कार आहे. अर्थात देवाला हाक मारावी, देवाला विनवणी करावी, देवाला प्रार्थना करावी. त्या करता जे गायलं जातं भजन ना, त्याचं नाव घोडाळी आहे. विठाला तुम्ही म्हणता महाराज अभंगाच्या भोपाळीवर आपण बोलताय, तुम्ही नेमकं अभंगावर जाणार कधी? पण आपण
अभंगामध्ये मी जाणार नक्की आहे. माझ्या वेळेमध्ये मला सांगितलं महाराजांनी 10-15 मिनिटं तुम्ही घ्या. घेतो पण त्याचं काही घेत नाही. ऐका, अभंगात नक्की जाणार आहे. तुम्हाला वेळेच्या आतमध्ये अभंगामध्ये नेऊन सोडणारे पुरावे आणि आतमध्ये गेल्यानंतर मी बाहेर येणार आणि बाहेर येऊन मी कडी लावून घेणार आहे. नुसती कडी लावणार नाही तर त्याला कुलूप सुद्धा लावणार आहे आणि चावी मात्र माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. बोला ते घेऊन जाणार का? त्याचं कारण ते कुलूप फक्त मीच उघडणार, कारण चावी माझ्याकडे. आणि त्यासाठी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा विठाला बघा, देवाकडे प्रार्थना करणं म्हणजे खूप आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या ज्या माता वर्ग आहेत ना, पहाटे उठायच्या आणि उठत असताना आप्पा पहाटे या मावल्या उठायच्या तुमच्या वयातल्या आणि पहाटे उठून त्यांनी जात्यावरती दळून दळावं. काय माझ्या जनाबाईने दळून दळावं. बघा, ते दळता दळता त्या लेकीनं अरे आपल्या माहेराचं गुणगान गावं, भजन करावं आणि ते भजन देवाला आवडावं. अरे जनाबाईनं भजन गावं, दळता दळता भजन करावं, देवानं दळण्यासाठी जनाबाईच्या घरी यावं. एवढी ताकद त्या दळणामध्ये, एवढी ताकद त्या भजनामध्ये आणि ते भजन म्हणजे भोपाळी आहे. आणि काय म्हणते जनाबाई बघा, सुंदर माझे जाते फिरते बहुत उके. काय 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. अरे देवाला हाक मारावी त्यासाठी त्या ठिकाणी कृपाळी आहे. देवाला हाक मारावी त्यासाठी जात आहे माय बाप. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे या प्रपंचाचे नेते गे लावणी पाची बोटे तुगे ये रे बाळ विठ्ठला. लावणी पाची बोटे तुगे ये रे बाळ विठ्ठला. देवाला हाक मारण्याचं साधन काय असेल ना, तर ते साधन म्हणजे पाळी माय बाप विठाला विठाला. आप्पा सांगून जाईल, अरे जीवनातलं जातं गेलं मावशा हो, माणसाचं जीवन संपून गेलं. अरे जीवनातलं जातं गेलं, माणसातलं माणुसकी पण घेऊन गेलं. अरे हे जातं 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 जाता 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 माणसातलं प्रेम घेऊन गेलं. नोहे नोहे, अरे जातं जाता 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 मायबाप या शरीरामध्ये व्याध्या सोडून गेलं आणि ते निस्तत निघून गेलं. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल, काळे पाटील जातं निघून गेलं आणि ते गेल्यानंतर त्याची जागा गिरणीने घेतली आणि गिरणीमध्ये घेतल्यामुळे खऱ्या अर्थानं दळण दळण्याचे जे डबे आहेत ना, आता ते त्यांच्याकडून निष्ठून गेले आणि ते आता आपल्या डोक्यावरती आले. काय का मी सांगून जाईल. अरे पूर्वीच्या काळात आमच्या आईसाहेबाने अरे दळण दळावं, दळता 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 ज्यावेळेस बघा तुम्ही असं कधी थोड्या ताकदीनं आपण फिरून बघा. अरे फिरवत असताना हाताचा व्यायाम होतोय, मनगटाचा व्यायाम होतोय, हे सगळ्या पोटाचा व्यायाम होतोय आणि म्हणून त्या काळामध्ये निरोगी महिला राहायच्या. आज जर बघितलं आपण तर मायबाप महिलांच्या ठिकाणी एवढा आजार आहे. तुम्ही आम्ही सर्व सारखेच आहे. जीवनातला व्यायाम गेला, साधना गेली, कसरत गेली. मी सांगेल त्या काळामध्ये व्यायाम व्हायचा आणि म्हणून त्या काळात त्या लक्ष्म्यांचे दंड जर बघितले आपण तर काळे पडले हा एवढी दंड राहायची. बलशाली. माझी भाषा कळते तुम्हाला, कळते ना? असं जर आपलं अंतर खूप आहे मराठवाड्याचं आणि तुमचं. म्हणून बघा, अरे शरीराची बॉडी अशी राहायची, अरे एवढे दंड राहायचे, आता दंडच राहिले नाही. काय 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 आता
दंड शिल्लक राहिले नाही. आता फक्त काड्या मात्र आहे. का? त्याचं कारण जीवनातलं जातं गेलं मायबा. अरे जीवनातलं जातं गेलं, काय काय घेऊन गेलं, काय काय घेऊन गेलं हे मला सांगायची गरज नाही. जेव्हा विठाला 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 हे भूपाळी प्रकरण आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा. एक सासूरवासनी लेक आहे बघा. तसं मला सासूरवासनीची कथा सांगायची नाहीये, पण माझ्या विषयाला धरून आहे आणि मला या विषय सांगता मला अभंगाकडे घ्यायचंय आणि म्हणून तर इकडे प्रस्तावना मांडतो बघा. एक सासरवासनी लेक आहे. आताची ती लेक नाहीये, कारण आता सासूरवास राहिलाच नाहीये. आता दिसला तरी तर सुनवास दिसतो, सासूरवास मध्ये दिसत नाही. काय त्या काळामध्ये सासूरवास होता. आणि त्या काळाच्या लेकीबाईला मी सांगेल काय वडील बघा, त्या काळातली सासू म्हणजे तिनं उशिरा उठावं आणि घराच्या पुढे बाल्कनीमध्ये आपल्या हॉलमध्ये बैठकीमध्ये तिनं समोर येऊन बसावं आणि खऱ्या अर्थानं तिने आज्ञा करावी. एवढं थाकामध्ये डोळ्याची पापणी वर केली रे, उघडली की खऱ्या अर्थानं बाईनं लेकीनं खाली बघावं एवढी दहशत त्या ठिकाणी होती. काही गोष्टी आपण मान्यच केल्या पाहिजे. बघा मी सांगेल त्या काळातली सासूबाई दोन गोष्टी आहे बघा. एक सासूबाई, एक त्या ठिकाणी छोटी सून आणि एक त्याच्यापेक्षा मोठी सून. मी सांगेल पण जी सगळ्याची छोटी सून आहे ना, तिला मात्र एवढा दास आहे माय बाप, एवढे कष्ट जीवनामध्ये, कारण ती सगळ्यात छोटी आहे. मी सांगेल बघा, तुम्ही सासू म्हटलं की ती घराची मुख्यमंत्री आहे. कोण आहे? हा, मुख्यमंत्री आहे. वा. आणि जी धाकटी सून आहे ना, ती घराची गृहमंत्री आहे. हा, आणि जी सगळ्यात छोटी आहे ना, ती मात्र अपक्ष उमेदवार आहे. का माहितीये का? सत्ता कोणाच्या हातामध्ये? हा, एक अध्यक्ष, एक म्हणजे मुख्यमंत्री आणि दुसरं गृहमंत्री, बरोबर आहे. आणि जे अपक्ष उमेदवार आहे सत्तेमध्ये आहेत पण सत्ता मात्र नाही. काय? सत्तेमध्ये निश्चित आहे. हा, अपक्ष उमेदवार सत्तेमध्ये आहे पण काहीच करायची सत्ता त्याच्या हातात नाही. त्याचं नाव अपक्ष उमेदवार आहे. आणि तशीच ही लहानी सून एवढी जाच करते, एवढी जाच. बघा कितीही काम केलं ना, त्या लेकीला असं वाटतं खऱ्या अर्थानं मला फक्त यांनी बोलू नये, मी कितीही काम करायला तयार आहे. एवढा जाच की त्या संसाराच्या जाचाला ती लेक मला कंटाळली बाय बाप. अरे एवढं काम करून सुद्धा जर माझी सासू मला जर शिव्या देत असेल, मला घालून पाडून बोलत असेल, मला जर मारहाण करत असेल, तर मायबाप कुणाला बरं वाटतं सांगा ना. हा, म्हणून ती जाच करू लागली. तिला कंटाळा वाटतं तिकडे ते घर झालं. मी सांगून जाईल ती लेक, ती सून आपल्या मैत्रिणीशी घराणं करू. पण घराणं करायचं असेल तर ते घराणं सुद्धा महाराज लोकांसमोर करता येत नव्हतं, कारण लोकांसमोर बोलताच येत नव्हतं. एवढा जास्त त्या काळात होता. बरोबर ना बाबा? हा, बोलायची हिंमत नव्हती. मग या लोकांच्या काही ठराविक जागा होत्या. तुम्ही म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती? महाराजांना सगळा अभ्यास करावा लागतो म्हणून त्या काही गोष्टी माहिती काही ठराविक जागा होत्या. आता आमच्याकडे तर परसाकडे म्हणतो आम्ही. ज्यावेळेस महिला बाहेर दिसला जायच्या ना, तर त्यावेळेस त्या एकीमेकीची हितगुज चालायच्या, मैत्रिणी एकमेकीशी बोलायच्या. आताही त्या ठिकाणी सासू बोलतात बघा. त्यावेळेस सुनांसाठी ती जागा होती, आता सासूंसाठी. आता सुनेच्या जाचाला कंटाळून सासूंसाठी एकमेव जागा जर शिल्लक कुठली राहिली असेल तर ती एकमेव जागा म्हणजे खऱ्या अर्थानं हा सभा मंडप आहे. वा, टाळ्या वाजवता. धन्यवाद तुम्हाला. विठाला आताच्या सासा सुनेला कंटाळून आपल्या या मंदिरात येतात आणि कीर्तन ऐकतात. ऐका, मला सांगायचं काय, त्या काळाची सून तिथे जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या मैत्रिणीशी आपल्या घराचं घराणं सांगते की बाई मी एवढं कष्ट करते, एवढं नाना प्रकारचं काम करते, अरे सगळं काही मी करते. हे सगळं जर बसून असतात, एवढं करून सुद्धा त्या सासूने मला जाच करावा. हे बघा, जिकडे ह्या सुनेची अवस्था आहे आणि इकडे जर बघितली माझ्या माऊलींकडे तर माझ्या ज्ञानोबाची सुद्धा तीच अवस्था आहे. माझ्या ज्ञानोबा भगवंताला म्हणतात देवा, अरे इथं करतून अन्यथा करतून खऱ्या अर्थानं सगळं काही तुझ्या हातामध्ये. मग एवढं सगळं असताना आम्हाला का तू या संसाराच्या जायला टाकतो? काका सासूरवासी मज, काका सासूरवासी मज केले भगवंता, सासूरवासी मज
आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही 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 सासुरवासी मते अरे माझे ज्ञानोपर देवाकडे याचना करतात. देवा का मला या काम क्रोध लोभ मद मत्सर या खऱ्या अर्थानं संसाराच्या जाळात टाकलं देवा. का सासुरवासी मज गेले भगवंता कागा सासुरवासी मज आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही राम. कागा सासुरवासी मज गेले भगवंता. देवाकडे हाक मारणं देवाकडे आपलं सुख दुःख सांगणं म्हणजे भूपाळी आहे. विठाला विठाला आणि या भूपाळी या प्रकरणातला बघा लेकीच्या रूपकामध्ये माझे ज्ञानोपर आहेत देवाकडे त्या ठिकाणी देवाचं स्वरूप वर्णन करतात. लेकीच्या रूपकामध्ये अरे स्त्रीचं वर्णन आहे. स्त्रीच्या रूपकात ज्ञानोबऱ्या बोलतात. का बरं असं झालं असेल? स्त्रीच्या रूपकामध्ये काय ज्ञानोबऱ्या बोलतात आणि असे अनेक अभंग आहेत की त्या अभंगामध्ये स्त्रीच्या रूपकामध्ये स्त्रीच्या भूमिकामध्ये देवाशी खऱ्या अर्थानं संतांनी संवाद साधलेला आहे. अनेक अभंग आहेत. या अभंगामध्ये सुद्धा माझे ज्ञानोपर आहे आपल्या मैत्रिणीशी संवाद साधतायत आणि त्या संवाद साधताना खऱ्या अर्थानं देवाचं घराणं त्या मैत्रिणीकडे व्यक्त करतायत. बघा तो माझा भगवान परमात्मा आहे. मी सांगेल पहा पुन्हा लेकीचंच वर्णन का करतायत स्त्रीचं वर्णन का करतायत किंवा स्त्रीच्या रूपकामध्ये का बोलतात त्याचं कारण असं आहे. स्त्रीचं रूपक अरे लेकीचं रूपक आईचं रूपक हे खऱ्या अर्थानं जगापेक्षा वेगळं आहे. बघा तुम्ही माणसांमध्ये एवढा करुणाभाव असेल की नाही सांगता येत नाही. आईच्या अंतकरणामध्ये तेवढं प्रेम आहे. कारण दुधाची उत्पत्ती ही आईच्या अंतकरणामध्ये कारण तिथे पाहणं आहे आणि प्रेरणा आहे प्रेम आहे आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं साधू संत म्हणतात ना विठाला 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 ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन ओ प्रीती ऐसी कळवळ्याची जाती. अरे लाभाविरहित जी प्रेम करते ना तिचं नाव आई आहे. जगामध्ये दोन माणसं असे ते लाभाविरहित प्रेम करतात. एक म्हणजे संत हे लाभाविरहित प्रेम करतात आणि दुसरी म्हणजे माय बाप ती लाभाविरहित प्रेम करते अरे निस्वार्थ प्रेम करते. म्हणून खऱ्या अर्थानं आईच्या रूपामध्ये बोलणं आहे. मला खरं सांगा तुम्ही मुंग्यांची लाईन बघितली का? मुंग्यांची रांगा बघितल्यात मुंग्यांच्या एका दोरीत मुंग्या चालतात बरोबर ना. मुंग्या या एका दोरीत चालतात अजिबात शिस्त मोडत नाही शिस्तेमध्ये चालतात. आणि मुंगळे कसे चालतात अरे काही इकडे काही तिकडे काही इकडे काही तिकडे काही मुंगळ्याचा मेळ नाही. मला असं वाटतं की सगळी सत्ता या मुंग्यांच्या हातात येऊन टाकावी कारण मुंगे त्या राखीची राहिलेच नाही. का सांगतो माहितीये का? अरे आईच्या रूपकात जर हाक मारली माय बाप आईला आपलं लेकरू किती जरी वाईट असलं ना तरी सुद्धा ते लेकरू आवडतं. बघा एवढी वाचलेले भावे माय बाप आणि म्हणून लेकीचं रूपक आहे. अरे देवाकडे हाक मारतात त्याकडे साधू संत विठाबाई
माझ्या ज्ञानोबाईला सुद्धा अरे आईच्या रूपामध्ये आपण हाका मारतो हा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय भक्त करुणाकर ज्ञानाबाई माझी आई माझी आई अरे खऱ्या अर्थानं त्याकरता लेकीचं रूप घे आणि म्हणून या अभंगामध्ये आपल्या मैत्रिणीशी माझे ज्ञानोबराय संवाद साधतायत ते लेकीच्या रूपकामध्ये आणि त्या मैत्रिणीशी संवाद करतायत आणि बोलतायत अगं सखे अगं साजने जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे योगी यांच्या ध्यानी खाता नाट बसी आणि तो तू आम्हा पासी मागे पुढे तो देव मी पाहिला आणि पाहिल्यानंतर सुख झालं रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी कालच्या कीर्तनकाराने काय साहेब हा अभंग सुरुवातीला घेतला होता परवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सहाजनी असं काय बोलतात मला तुम्हाला कळत नाही माझ्यासारख्या प्रमाणाने त्या गोष्टी सांगणं योग्य नाही पण काय करावं आता काही लोक 50-50 घेतात आणि हे सांगतात तुम्हालाच कळणार आहे यांना कळणार नाही विठाला विठाला अरे ते सुख सहा जणीला झालं नाही साजनी साजनी म्हणजे खऱ्या अर्थानं त्या मैत्रिणीशी बोलले बघा आपण मैत्रिणीला साजनी म्हणतो अरे प्रियसी म्हणतो कधी कधी साजनी आहे प्रिय करे सहा जणी नाही तो म्हणला सहा जणीला खऱ्या अर्थानं सुख झालं आता याला सहा जणी कोणत्या कोणत्या आणल्या याच मला त्याकडे भार पडलं भाई बाप बघा मला सांगायचं काय माझे ज्ञानोबराय त्या साजनीला सांगतायत त्या मैत्रिणीला सांगतायत त्या मैत्रिणीशी संवाद करतायत की रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी अगं साजनी अगं सखे तो करतो अन्यथा करतो माझा भगवान परमात्मा पाहिला अरे पाहिली या वेदनावे आणि पैसे जीवे जळून या असा तो भगवान परमात्मा आहे आणि आपल्याकडे जर बघितलं बाय बाप तर एवढे सुंदर 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 रूप आपल्या तरीके देवाने दिले मला खरं सांगा मला जर एवढे चांगले चांगले स्वरूप ते माझ्या भगवान परमात्म्याने दिले असेल तुम्ही आम्ही एवढं सुंदर असेल तर तो किती सुंदर असेल राजस कुमार मदनाचा पुतळा सुंदर माणसाचं कौतुक केलं पाहिजे चांगल्या गुणवानाचं कौतुक केलं पाहिजे लोक चांगल्या माणसाचं कौतुक करत नाही मला सांगायचं काय किती सुंदर आहे कानी कुंडल मकरा रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार अरे त्याला बघावं आणि पाहिली यावे दिलावे अरे त्याला बघावं आणि पाहत राहावं एवढा सुंदर माणूस एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे आणि माझे ज्ञानोबा म्हणतात तो योग्यांच्याही स्वप्नात नाही आणि तो माझा कर्तृत्व अन्यथा कर्तृत्व भगवान परमात्मा तो खऱ्या अर्थानं मी पाहिला नुसता पाहिला नाही तर त्याला पाहिलं तर पाहता पाहता मन न पुरे झाली अभंगाचं पहिलं चरण योगिया दुर्लभ तो देखिला साजनी योगिया योगिया दुर्लभ Oh,
रखुमाय